brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. आणि काही लोकांकडे ते पुरावे आहेत. ह्याच माणसाली 2 दिवस आधी 28 तारखेच्या 2 दिवस म्हणजे ऍक्सिडेंटच्या 2 का 3 दिवस आधी एक अशी ट्विट केली होती आणि ती 7.5 मिनिटांनंतर त्यांनी डिलीट केली आणि त्या ट्विटमध्ये दिलं होतं पुढच्या 2 दिवसामध्ये एक अशी घटना घडणार आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठा भूकंप येऊ शकतो असं काहीतरी त्या महाशयाने लिहिलं होतं. याच्याबद्दलचे पुरावे आमच्याकडे आहेत, आम्ही ते घेतोय. पण हा कोण आहे हा? आणि हे जे आहेत ना सगळे हे ट्रोल करणारे हे सगळे कोण आहे? कुठलं आहे? अहिल्यानगर. हे आता या ठक्करला तर आम्ही काही सोडणार नाही. समित का कोण आहे त्याची माहिती आम्ही काढल्याशिवाय राहणार नाही. देवेंद्र फडणवीस साहब को मुझे कहना है ये लोगों को जरा कंट्रोल कीजिएगा, नहीं तो ये आगे जाके लोगों को भी ऐसा लगना चालू हो जाएगा कि हमको भी कि दूसरा एंगल इस विषय को बीजेपी के साइड से है कि नहीं. मला हा प्रश्न पडलेला आहे. हे महाशय आहे समित ठक्कर, खूप खोलात नाही. त्यांनी काय टाकलंय, मी एकदा ट्रॅव्हल केलं होतं. मी मुंबईमध्ये दिल्लीला बोलत असताना तुम्ही बघितलं असेल, मी बोललो की मी आणि माझ्याबरोबर एक सेलिब्रिटी खेळाडू बारामतीला लँड होऊन तिथून मी माझ्या मतदारसंघात गेलो होतो. मी धडधडीत बोललो होतो. पण या महाशयाने मला ट्रोल करण्यासाठी मला ट्रोल करण्यासाठी दुसरं काहीच नाही ना. मग हे तू स्वतः ट्रॅव्हल करत असताना तुला काय कळलं नाही का? मला थोडी कळणार होतं का? तुझी अपेक्षा होती का? त्या ट्रोलरची अपेक्षा होती की त्यावेळेसच माझा ऍक्सिडेंट त्या ठिकाणी व्हायला पाहिजे होता, मी संपायला पाहिजे होतं, तर क्रिकेटरही संपायला पाहिजे होतं, अशी तुझी अपेक्षा होती का? हे असले थर्ड क्लास पैसे घेऊन काम करणारे ट्रोल हे कोणाचे आहेत याचा मी अभ्यास करायला लागलो. हे आहेत एका फार मोठ्या बीजेपी पक्षातले सगळे प्रमुख नेत्यांचे. ह्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांना या बाबतीतली माहिती नसावी असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं. पण देवेंद्र फडणवीस साहेबांना मला सांगायचंय, लोकांना प्रश्न पडायला लागलेला आहे. मी अजितदादांच्या घातपातचा मुद्दा तिथं मांडतोय, पण मला ट्रोल हे बीजेपीचे ट्रोलर का करायला लागलेत? आणि तो सुद्धा हा काही छोटा ट्रोलर नाहीये, हा फार मोठा ट्रोलर आहे. आणि हा एकदा एखादी ट्विट टाकली नाही तर मेसेज टाकला की हे जे बगल बच्चे जे आहेत पैसे घेऊन काम करणारे हे सुद्धा त्या ठिकाणी रिट्विट करतात आणि रिट्विट माहिती करतात. आणि अजून एक मी आत्मविश्वासाने सांगतो, आणि काही लोकांकडे ते पुरावे आहेत. ह्याच माणसाली 2 दिवस आधी 28 तारखेच्या 2 दिवस म्हणजे ऍक्सिडेंटच्या 2 का 3 दिवस आधी एक अशी ट्विट केली होती आणि ती 7.5 मिनिटांनंतर त्यांनी डिलीट केली आणि त्या ट्विटमध्ये दिलं होतं पुढच्या 2 दिवसामध्ये एक अशी घटना घडणार आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठा भूकंप येऊ शकतो असं काहीतरी त्या महाशयाने लिहिलं होतं. ह्याच्याबद्दलचे पुरावे आमच्याकडे आहेत, आम्ही ते घेतोय. पण हा कोण आहे हा? आणि हे जे आहेत ना सगळे हे ट्रोल करणारे हे सगळे कोण आहे? कुठलं आहे? अहिल्यानगर. हे सगळे बीजेपीचे ट्रोलर्स आहेत सगळे. त्यांचे ते पेजेस काढतात, पैसे देऊन काम करणारे लोक आहेत सगळे. आता हिथं तर मी काय बोललो आणि देवेंद्र फडणवीस साहेब काय बोलले? साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, याच्यामुळे आता लोकांना वेगळी शंका त्याच्यामध्ये यायला लागली. रोहित पवार भावनेच्या भरामध्ये मुद्दे मांडतोय, टेक्निकल मुद्दे, अराजकीय बोलतोय, पण भाजप मला ट्रोल करते. मग ट्रोल करायचं कारण काय असा प्रश्न आता लोकांना त्याच्यामध्ये पडायला लागलेला आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या होम मिनिस्ट्रीचा वापर करून आता या ठक्करला तर आम्ही काही सोडणार नाही. समित का कोण आहे त्याची माहिती आम्ही काढल्याशिवाय राहणार नाही. पण असे जे ट्रोल आहेत हे आज मला ट्रोल का करतायत? एक परसेप्शन करण्याचा प्रयत्न करतायत की मला वेळ लागलाय. हो, प्रेमापोटी मला वेळ लागले, पण वेळ दोन्ही गोष्टीचं असतं. एक वेळ जे तुला लागले पैसे घेऊन काम करायला, आणि मला माझ्या काकाला काय झालं, माझ्या दादाला काय झालं हे शोधण्याचं वेळ मला लागलंय. आणि हे मला फक्त एकट्याला लागलं नाही, महाराष्ट्रात तमाम जनतेला त्या ठिकाणी लागलंय. आता बघा, मी इथं मरमरून मीडियाच्या चांगल्या पत्रकारांचा उपयोग करतो, काय अधिकारी काय माझी आहे, आणि माझा वेगळा सोर्स आहे. अमेरिकेत इकडं तिकडं सगळी माहिती आम्ही काढतोय. मला माहिती मिळायला केवढी अडचण आहे बघा. पण आता मी ज्या विमानाने ट्रॅव्हल केलं, ज्या सेलिब्रिटी बरोबर मी ट्रॅव्हल केलं, त्या विमानात ट्रॅव्हल करताना जी इन्फॉर्मेशन जे आमचे डॉक्युमेंटेशन प्रूफ हे एअरपोर्ट अथॉरिटीला आम्ही देत असतो विश्वासाने की हा आमचे प्रूफ आहे, हो आम्हीच ते आहोत, हे आम्ही विश्वासाने तिथं देत असतो. ती सगळी माहिती या ट्रोलरला दिली जाते. एअरपोर्ट अथॉरिटीचं असं कोण आहे का? एअरपोर्ट अथॉरिटीचे लोक ट्रोलरला माझ्याबद्दलची माहिती देण्यासाठी तिथं करतात. सगळी माहिती, फक्त माझी नाही, त्या सेलिब्रिटी क्रिकेटरची सुद्धा माहिती दिली. अरे लाजबीज वाटते का नाही? आम्ही कष्ट करून माहिती काढतो आणि या ट्रोलरला फुकटात माहिती तिथं जर मिळत असेल तर याच्या मागे वेगळी अजून शक्ती आहे का असा सुद्धा प्रश्न इथं निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. आणि मग हे एअरपोर्ट अथॉरिटी असू शकतं, VSR असू शकतं, काय म्हणजे आम्ही इथं वेगळी इन्फॉर्मेशन मागतोय आणि आमच्या ट्रोलरला कुणीतरी ऑथेंटिक आणि सिक्रेट इन्फॉर्मेशन हे ट्रोलरला, ते सुद्धा भाजपच्या ट्रोलरला दिली जाते. याच्यावरून शंका
100% आता आमच्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण व्हायला लागली. ये बीजेपी का कार्यकर्ता है तो वो खुद के लेवल पे वो ट्रोल हमको कर रहा है या उसकी ट्रोल आर्मी जानबूझ के हम जो विषय मान रहे उसके अगेंस्ट वो ट्रोलिंग वहां पे कर रहा है, तो उसको किसी ने बताया है या खुद कर रहा है, ऐसा प्रश्न निर्माण होता है. और बीजेपी और किसी भी नेता के ऊपर न बोलते हुए भी अगर बीजेपी की ट्रोल आर्मी हमको ट्रोल कर रही है तो फिर हम अभी बीजेपी पे भी शंका ले क्या, ऐसा प्रश्न हमको अभी पड़ रहा है. उसके साथ नेता को कुछ मालूम नहीं होगा, देवेंद्र फडणवीस साहब को नहीं मालूम होगा. देवेंद्र फडणवीस साहब को मुझे कहना है ये लोगों को जरा कंट्रोल कीजिएगा, नहीं तो ये आगे जाके लोगों को भी ऐसा लगना चालू हो जाएगा कि हमको भी कि दूसरा एंगल इस विषय को बीजेपी के साइड से है कि नहीं. इसलिए ये चीजें ट्रोल के एंगल से हो रही, इसके कारण हमको शंका वहां पे बढ़ रही है. वो कैश बॉक्स नाम की जो कंपनी वो अलग ट्रोल कर रही है, वो ठीक है, वो छोटा मोटा कर रही है, उनकी ताकत उतनी बड़ी नहीं है. लेकिन बीजेपी की ट्रोल की ताकत बहुत है और वो मेरे खिलाफ अगर ट्रोलिंग कर रहे हैं तो शंका तो वहां पे लेने की वहां पे गुंजाइश है. ऐसा लगता है सरकार इसके बारे में कुछ नहीं करेगा. बहुत खास ट्रोल है ये, बहुत ताकत है इसके पीछे और इसके माध्यम से करीबन 500 अकाउंट अलग अलग वहां पे चलाए जाते हैं. तो ये बीजेपी का खासम खास व्यक्ति, उसके ऊपर एक्शन शायद वो नहीं लेंगे और हम बोलेंगे भी नहीं. लेना है तो उनको लेने दो, नहीं तो लोगों को पता चल गया कि मेरे को कौन ट्रोल कर रहा है, क्यों ट्रोल कर रहा है, वो डेफिनेटली लोगों के मन में अभी शंका चालू हो गई.